कोंडी फोडण्यासाठी नाशिकमधील द्वारका सर्कल हटवला जाणार, सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय। द्वारका सर्कलवर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर तोडगा। करवसुलीचं उद्दिष्ट गाठण्यात नागपूर महापालिकेला अपयश, अजूनही 234 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी। आर्थिक संकटामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि रस्ते देखभाल आणि स्वच्छतेच्या कामावर परिणाम। नागपुरात वेळेवर एका ठिकाणाचं 12वीचं परीक्षा केंद्र बदललं। केंद्र बदलल्याने पालकांचा रोष, 160 विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ। ठवरे कॉलेजमधील ही घटना। नागपूर रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपुलाजवळच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत दुटप्पी धोरण। नगरविकास विभागाचे उपसचिव आणि नागपूर मनपा आयुक्त उच्च न्यायालयाच्या रडारवर। विरारमध्ये मुख्य रस्त्यावर अनधिकृत बाजार भरवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पालिका कर्मचाऱ्यांनाही अरेरावी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साताऱ्याच्या कराडमधील गणेश मंदिरातून चोरी करणाऱ्यांना अटक। गुन्हे शाखेच्या पथकाकडून 3 जणांना अटक। चोरट्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत। जळगावच्या पारोळा तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा मोबदला देण्यास टाळाटाळ। महामार्गाचे प्रकल्प संचालकांची खुर्ची आणि संगणक जप्तीची कारवाई। न्यायालयाकडून मोबदला देण्याचे आदेश। धुळे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। पाण्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या TCL बाबत माहिती जाणून घेण्याचं आवाहन।